आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी हे बुक पण ठेव ना प्लीज. ताई थोडं जेवून घ्या ना. वहिनी अगं मी जेवले. कधी? गौरवने आणून दिलं. बरं झालं तुम्ही त्यांना समजवलं. पण स्वतः जेवला नाहीये अजून. बरं मी वाढते तुम्हाला. प्राची बाय गोळ्या देतेस. एवढ्या रात्री कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो ताई, ओळखलं का? नाही सॉरी, कोण बोलतंय? अहो मी स्वानंदी. स्वानंदी? स्वानंदी देसाई तुमच्या हॉस्पिटलमध्ये नाही का आलते? अहो चक्कर येऊन पडले होते, तुम्ही मला आत नेलं होतं. ओळखलं? स्वानंदी तू? हा मीच. अगं कशी आहेस तू? आणि एवढ्या रात्री फोन केलास? मी मजेत आहे. तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात? मी पण मजेत आहे. मला सांग, त्या दिवशी तू हॉस्पिटल मधून चेकअप न करताच का निघून गेली होतीस? अहो तसं नाही, मला लई इम्पॉर्टंट कॉल आला होता म्हणून मला जावं लागलं. अच्छा, बरं आता कशी आहेस? आता ठणठणीत आहे मी. हे बघा, मी विसरलेच. जे कामाचं बोलायचं तेच राहून गेलं आणि भलतच बोलत बसलो. बोल तू. तुम्ही कुठवर पोहोचलात? मी घरीच आहे. घरीच आहात? निघाला नाही अजून? मी कुठे जाणार होते? लयच विसरता बाबा तुम्ही. अहो तुम्ही माझ्या ताईडीच्या लग्नाला येणार होता ना? हा येणार होते, पण काय? चला चला लवकर निघा. एकतर मी तुमच्या हॉस्पिटल मधून तुमचा नंबर काढून तुमच्या मोबाईल वरती पत्ता मेसेज केलाय. पत्ता तरी बघितला ना तुम्ही? अगं मी जरा कामात अडकले होते ना, म्हणून राहून गेलं. मग आता बघा, जरा लवकर निघा आणि या इकडं. स्वानंदी ऐक ना, मला नाही वाटत मला यायला जमेल. जमणार नाही म्हणजे? अहो यावंच लागल तुम्हाला. मी वाट बघतीये बरं का. अगं पण बिन काही नाही. यावंच लागतंय म्हणजे यावंच लागतंय. बरं मी बघते कसं जमतंय ते. जमतंय वगैरे काही नाही, तुम्हाला जमवावंच लागल. बरं मी कळवते. बरं कळवा मला, पण मी वाट बघतीये तुमची. हो बाय. काय गो बाय, कोणाचा फोन होता एवढ्या रात्री? अगं त्या दिवशी आमच्या हॉस्पिटलमध्ये मला एक मुलगी भेटली होती, स्वानंदी म्हणून, आणि आमची लगेच खूप चांगली मैत्री झाली. ते काय झालं, सरक सरक सरक, मला बघू दे. एक खूप दिवसांपासून असंच होतंय. मला असं वाटतं तू चेकअप करून घ्यायला हवं. खरं तर तेच करायला आले होते, पण एवढं मोठं हॉस्पिटल बघितलं आणि घाबरले. आता आमच्या ताईडीचं लग्न आहे. तिच्या लग्नाच्या आधी मला बरं व्हायला पाहिजे. नक्की होशील तू, पण खूप खर्च नाही ना होणार? पैशांची काळजी करू नकोस तू, मी आहे ना. तिला मी तिच्या मोठ्या ताईसारखी वाटते, म्हणून हॉस्पिटलमधून नंबर घेतला आणि कॉल केला मला. अगं एवढ्या रात्रीचा फोन केला तिने, सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. ती मला तिच्या ताईच्या लग्नात बोलवतीये.
अगं मग जा ना. एवढं प्रेमाने बोलवते पोरगी. हे बघ तुला पण जरा बरं वाटेल आणि तू जाते म्हटल्यावर तिला पण बरं वाटेल. आई अगं लग्न साखर गावात आहे, मला उद्या सकाळीच निघावं लागेल. हा मग निघ ना, जा बाय. आणि तू बोलली होतीस ना तुला 2 दिवस सुट्टी आहे, मग जा ना ताई. ठीक आहे जाते मग मी. हा आधी त्या स्वानंदीला फोन करून कळव, खुश होईल बघ ती. हो. हॅलो स्वानंदी, मी उद्या सकाळी निघते ग. म्हणजे तुम्ही येताय लग्नाला? हो. बरं बरं, मी वाट बघते तुमची. तुम्ही या, लई धमाल करू आपण. ठीक आहे भेटू. होय. आता आराम करा, दमली आहेस तू. हा बॅग सकाळीच भर. बरं ठीक आहे. रवळनाथा, माझी बाय एवढ्या दिवसांनी तिच्या कामातून वेळ काढून बाहेर गावी निघाली. खूप बरं वाटतंय मला. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का सकाळ? हो. बरं ऐक, मी आता साखरगावला जायला निघतीये. साखरगाव का असं अचानक? अचानक नाही रे, स्वानंदीच्या बहिणीचं लग्न आहे ना, तिथे जाते. अच्छा बरं. काय झालं? नाही काही नाही. मग तुझा आवाज असा का? गिरिजा, तुला सॉरी म्हणायचं होतं. कशाबद्दल? आई जे काय बोलली त्याबद्दल खरंच सॉरी. ते चुकीचं होतं ग. तिने तुला बोलण्याचा काही संबंधच नव्हता. विक्रांत, तर आता ह्याबद्दल आपण काही करू शकतो का? त्यांचं चिडणं स्वाभाविकच होतं रे. नाही ग, पण असं कसं ग? म्हणजे विक्रांत, तू त्यांच्या जागेवर उभा राहा आणि मग विचार कर. हे बघ, तू नवीन बिझनेस सुरू करतोयस, ही गोष्ट तू किंवा महेश काका तुम्हा दोघांपैकी कोणीच त्यांना सांगितली नाही. त्यांना बाहेरून कळलं आहे, मग राग तर येणारच नाही. अगं पण ती तुझ्यावर का रागवली? तुझी काय चूक होती यात? गिरिजा सॉरी, पण सगळं माझ्यामुळे घडतंय. माझ्यामुळे सगळा त्रास सहन करावा लागतो तुला. आणि हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस, त्याचं काय? बरं विक्रांत, मला सांग, मीना काकूंना तिथे कोणी आणलं? मग ह्याच्याबद्दल त्यांना कोणी सांगितलं असेल? आता तुझ्या डोक्यातली चक्र फिरायला लागली असतील ना? हो. अरे म्हणजे गिरिजा, थांबवती चक्र. काय? हे बघ गिरिजा, तू लग्नाला जातेस ना, मग आता या सगळ्याचा विचार नको करू. तिथे जा आणि एन्जॉय कर. तू पण चल ना. अगं मला कुठे आमंत्रण आहे आणि मी तिकडे येऊन काय करू? बरं मी आलो तर मग दुकानाचं काय करायचं? आत्ताच तर उद्घाटन केलंय, लगेच बंद ठेवायचं? तुझंही बरोबर आहे, पण मी तुला तिथे मिस करेन. मी पण तुला इथे मिस करेन गिरिजा. बरं सांभाळून जा, लग्न एन्जॉय कर आणि लवकर ये. लवकरच येणार आहे मी. तुझ्याशिवाय मन कुठे रमतं माझं. ठीक आहे, आता ठेव फोन, तुला उशीर होईल. बाय, सांभाळून जा. हो, टेक केअर. बाय. झाली तयारी? हो झाली. चल स्टेशनला सोडतो. ताई नीट जा आणि बॅग वगैरे सांभाळ. ते राहिलं, खिडकीतून हात बाहेर काढू नको. खिडकीतून हात बाहेर काढू नको. कोणी दिलेलं खाऊ नको. कोणी दिलेला खाऊ नको. पोचल्यावर कळव. पोचल्यावर गंमत करतोय. मला त्याची काळजी वाटते म्हणून बोलतेय ना मी. ताई बघ ना. बरोबरच आहे त्याचं. मी काय लहान आहे का आता? असू दे ग, पण इतक्या दिवसांनी पहिल्यांदा तू एकटी जातेस बाहेर. माझ्या इन्स्ट्रक्शन ऐकायच्या. हा
बरं बाई, तुझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मला मेसेज कर, मी त्या फॉलो करेन. ठीक आहे? ओके डन. ताई, प्रवासात खायला डबा. वहिनी अगं इतकी लांब नाही जाते मी. असू दे ग वहिनी, तू डबा दे. बाय. प्रवासात भूक लागते ग. बाय. घेतलंस ना सगळं नीट? हो आई, सगळं घेतलं. हे ताई, लग्नाचं गिफ्ट घेतलंस? घेतलंय, सगळं घेतलंय. हे बघा, तुम्ही माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा घराकडे लक्ष द्या. घराची काळजी करू नको, घर सांभाळायला मी आहे ना. हो हो मा? हो, हे आहे ना, आहे. ठीक आहे, चालू द्या तुमचं. वहिनी, तेवढा तो विक्रांतचा डबा. हो, मी न चुकता बनवेन. आणि मी न चुकता विक्रांतला देऊन येईन, डोंट वरी. आणि ताई, तू इकडची काळजी करू नकोस. मस्त लग्न एन्जॉय कर. हा, त्यासाठी आधी जावं लागेल. बरोबर आहे, उशीर होतोय. ते पण बरोबर आहे. आता गप्प बस, जाऊ दे आम्हाला. ताई निघतो. हॅपी जर्नी. थँक्यू. नीट जा. बाय. हो आई. बरं, येते मी. ताई 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 ताई, हाय ना, बॅग उचल रे. बस. बाय ताई. प्राची, बाय. मी पण जरा देवळात जाऊन येते. हा, ठेवते. हा, बोला महेशराव. हा, वसंती ताई, आय एम सॉरी. माफी का मागताय तुम्ही? नाही, मी सॉरी म्हणणं गरजेचं आहे. काय झालं? नाही, वसंती ताई, या क्षणाला तुम्हाला नेमकं काय वाटत असेल त्याची मला पूर्ण कल्पना आहे, आणि म्हणूनच आय एम रिअली सॉरी. असं का बोलताय तुम्ही? बघा, मीना जे वागली ना ते अत्यंत चुकीचं आहे. मीनाने गिरिजाचा असा अपमान करायला नको होता. पण मला एक कळत नाहीये, मीना तिथे नेमकी पोहोचलीच कशी? बरं, पोहोचली ती पोहोचली, वर गिरिजाला ब्लेम करून तिला नाही नाही ती बोलली आणि निघून गेली. आणि बाय काहीच बोलली नाही काय? अहो, ती कशी बोलेल? तिने बिचारीने विक्रांतसाठी सगळं सहन केलं. पण मीना एवढ्यावरच थांबली नाही ना. तिची गिरिजावर हात उचलण्या एवढी मजल गेली. हो, नशीब विक्रांत मध्ये पडला, त्याने मीनाला अडवलं. हे सगळं काल झालं? हो. म्हणजे तुम्हाला माहित नाही? आय एम सॉरी वसंतीताई, मला वाटलं तुम्हाला हे सगळं माहिती असेल म्हणून मी. नाही, आता माझी पोरं मोठी झाली ना, आजकाल काय सांगत नाहीत मला. ती वसंतीताई, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला त्रास होईल म्हणून कदाचित मुलांनी सांगितलं नसेल हे सगळं. मी काय म्हणतो वसंतीताई, तुम्ही आता हा विषय इतर कोणाशी डिस्कस करू नका. हा, प्लीज. म्हणजे कोणाशी काही बोलू नका. हा विषय आपण इथेच संपवूया. हा, आणि मीनाचं टेन्शन घेऊ नका. तिचं काय करायचं ते मी बघतो. तिची काळजी करू नका. बरं, मी ठेवू? काळजी घ्या. अरे देवा, हे काय केलं मी? वासंतीताईंना काहीच माहित नव्हतं. माफी मागायला फोन करून माती खाल्ली मी. एवढी तयार होऊन कुठे निघालीस? संशयानं विचारताय की कौतुक करताय? संशयाने कधी काय विचारलं का? नाही ना. पण खरंच मीना, कमाल दिसतेस. थँक्यू. पण मी एकटी नाही, आपण दोघे जातोय. आपण दोघं? येस. कुठे? सरपोतदारांकडे. सरपोतदार? कोण सरपोतदार? अहो, सरपोतदार विसरलोच मी कामाच्या गडबडीत. आजच जायचं होतं. तुम्हाला आठवत आहे, मी आणि सुजितची आई किती छान गप्पा मारत बसायचो. ऑफकोर्स, तुमची चांगली गट्टी जमली होती. येस. खूप महिने झाले त्यांना भेटले नाहीये. इतकं काय काय घडून गेले ना काही दिवसात. म्हणलं त्यांची भेटही होईल
आणि माझं घराबाहेर पडणं होईल. अगं मी पण तुला तेच सांगत असतो, जरा घराबाहेर पड, बरं वाटेल तुला, पण तू ऐकत नाहीस माझं. हो ना, पण त्या गिरीजाने डोकं फिरवलंय ना, त्यामुळे कुठे जावंसं वाटत नाही. आता यात पण गिरिजाची चूक आहे. हो, कारण तिच्यामुळे कोणालाही तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. जाऊ देत, मी त्या मुलीविषयी बोलून माझा मूड स्पॉइल करणार नाहीये. चला तुम्ही लवकर आवरून घ्या, आपण एकत्र निघूयात मग. 2 मिनिटात. येस. मीनाने गिरिजाचा असा अपमान करायला नको होता. वर गिरिजाला ब्लेम करून तिला नाही नाही ती बोलली आणि निघून गेली. पण मीना एवढ्यावरच थांबली नाही ना, तिची गिरिजावर हात उचलण्या एवढी मजल गेली. दादा नाश्ता. हो आलो. हो कळवतो. हो ओके बाय बाय. दादा आज थंडी जरा जास्तच आहे नाही का? हा मग नाही, थंडीत भूक जरा जास्त लागते ना, म्हणून म्हणलं. तसं तू आज जास्त खाऊ शकतेस. अरे आज इतकं का प्रेम होतो जात? प्रेम वगैरे नाही गो, ताई नाहीये ना, मग तिच्या वाटण्याचं कोण खाणार? हा अरे माझ्या लक्षातच नाही आलं हे. ताईला जाऊन थोडाच वेळ झाला आणि मी मिस करायला लागले तिला. सिरियसली? फक्त 2 तास झाले आणि तू मिस करायला लागलीस? मग ताई सासरी गेल्यानंतर कसं होणार? दादा आपल्याला जड जाणार आहे ती सासरी गेल्यानंतर. आई तुम्ही कधी आलात? मी नाश्ता घेऊन येते. नकोय मला. काय झालं आई? आई चिडलीस का? आई काय झालं? असा चेहरा का पडलाय तुमचा? काय नाही. आई तब्येत वगैरे ठीक आहे ना? काही धाड भरलेली नाही मला. आणि नाहीतरी मला काही झालं तरी तुम्हाला काय फरक पडतोय? आई हो असं का बोलताय? मग एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली तुम्ही? एवढी मोठी गोष्ट म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? ही तुमची नाटकं आहेत ना, ती आधी थांबवा तुम्ही. का लपवता माझ्यापासून गोष्टी तुम्ही? त्याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं ना माझ्यापासून काही लपवू नका म्हणून, तरी परत तेच केलं तुम्ही. नाही तुम्हाला असं वाटत असेल ना की म्हातारीला सांगून काय उपयोग आहे, तर तसं माझ्या तोंडावर स्पष्ट काय ते सांगा. हे तोंड घेऊन कुठेतरी निघून जाईन वृद्धाश्रमात मी. आई अगं काही काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलते मी घरात असून कोणी मला काय बोलत नाही, कोणी काय सांगत नाही. आई हो असं का बोलताय? आम्ही काही लपवलं नाहीये तुमच्यापासून. हो मग विक्रांतच्या आईने गिरिजावर हात उचलला ही गोष्ट माझ्यापासून का लपवली? तुझ्यामुळे घडतंय हे सगळं, फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज आमच्या घराची आबरू अशी वेशीवर टांगली गेलीये. अशी नाही सोडणार मी तुला गिरिजा. आई तुला कोणी सांगितलं? तुला काय वाटलं आई घरातच बसून असते, तिला काय कळणार आहे? हो ना. महेश रावांचा फोन आला होता माफी मागण्यासाठी.
आई आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. कधी? मला बाहेरच्यांकडून कळल्यावर? त्यांना वाटलं असेल तुम्ही मला सगळं येऊन सांगितलं म्हणून त्यांचा फोन आला होता माफी मागायला. नाही आता कळलंच असेल ना त्यांना या घरात माझी काय किंमत आहे ते. तसं नाही हो, तुमची तब्येत ठीक नव्हती ना म्हणून आम्ही तुमच्यापासून. हे कळल्यावर मी काय लगेच जग सोडून जाणार नव्हते. अगं आणि हे कळल्यावर मला काय वाटेल याचा विचार नाही आला तुमच्या डोक्यात? आई सॉरी, पण तुम्ही स्वतःला त्रास नका ना करून घेऊ. कसा त्रास नको करून घेऊ मी? सांग ना, कसा नको करून घेऊ त्रास? तुम्हाला आता म्हातारी आई म्हणजे आडगळच वाटत असणार, बरोबर ना? आई प्लीज आम्हाला माफ करा. त्यावेळी आम्हाला तुमची तब्येत जास्त महत्वाची वाटली म्हणून आम्ही नाही सांगितलं. आई अगं आमचं खरंच चुकलं. खरं तर सगळ्यात आधी ही गोष्ट तुला सांगायला हवी होती. आई पण आम्ही घाबरलो. सॉरी आई, खरंच. आई अगं ऐक ना, इथून पुढे कुठलीही गोष्ट लपवणार नाही. आई आई ऐकून तरी घे ना प्लीज.